उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर या आषाढी एकादशीला हा टम्म फुगलेला, तेल न पिणारा आणि मऊसूत असा उपवासाचा वडा नक्की करून बघा. त्यासोबत आंबट, तिखट, गोड चवीची अशी चटपटीत चटणी तयार केली आहे. त्यासाठी कुकरमध्ये जाळी ठेवून त्याच्यावर 2 बटाटे ठेवा आणि कुकरच्या 5 शिट्या करून घ्या. आता चटणी तयार करण्यासाठी ताजे ओले खोबरे, भाजलेले शेंगदाणे, साखर, जिरं, लिंबाचा रस, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही घालून चटपटीत अशी चटणी तयार करा. आता उकडलेले बटाटे किसणीवर किसून त्याच्यामध्ये जिरं आणि मिरचीचा ठेचा घाला आणि चवीनुसार मीठ घाला. त्यामध्ये मावेल तेवढे भगरीचे पीठ घालून घट्ट गोळा तयार करून घ्या. आता तो 5 मिनटं झाकून ठेवा आणि 5 मिनिटांनी त्याचा लिंबा एवढा गोळा घेऊन जसं तांदळाचे वडे थापतात तसं प्लास्टिकच्या पेपरला तेल लावून तळहाताने तो वडा थापून घ्या. गॅसवर कढई ठेवून तेल चांगलं तापून घ्या आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपला हा उपवासाचा वडा चांगला लालसर होईपर्यंत तळून घ्या आणि तळल्यानंतर चटणीसोबत सर्व करा.